प्रत्येक पावलावर रस्त्यात मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत। मात्र ही समस्या मार्गी लावण्यासाठी पालिका तसंच जिल्हा प्रशासन तयार नसल्याचे चित्र आता स्पष्ट होत आहे। या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत उन्हाळ्यापूर्वीपासूनच शहरातील नागरिकांसोबतच स्वयंसेवी आणि सामाजिक संघटनाही रस्त्यावर उतरून प्रशासकीय अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष वेधले होते। परंतु आज या गोष्टीला 5 ते 6 महिने लोटले। आता तर पावसाळा सुरू असल्याने रस्त्यांची स्थिती इतकी बिकट झाली आहे की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न सामान्य जनतेसमोर उभा आहे। महाराष्ट्रातील औद्योगिक जिल्हा ब्लॅक डायमंड गोल्ड सिटी अशी ओळख असलेल्या या शहराच्या विकासासाठीही मोठ्या प्रमाणात निधी येतो। मात्र असे असतानाही येथील नागरिक प्रदूषण, घाण, रस्त्यांची दुरावस्था अशा प्रश्नांनी त्रस्त असल्याने पालिका व जिल्हा प्रशासनाच्या धोरणावरच प्रश्न उभे होत आहे। या संदर्भात लाईव्ह चंद्रपूरशी बोलताना स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी प्रदीप देशमुख आणि सुरेश चोपणे यांनी प्रशासनाच्या निष्क्रिय धोरणांवर ताशेरे ओढले। चंद्रपूर जिल्ह्यातील रस्त्याची अवस्था अतिशय दुर्दशा चंद्रपूर जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली आहे। रस्ते चंद्रपूर शहरातील असो किंवा चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग असो किंवा चंद्रपूर जिल्ह्यातील राज्य महामार्ग असो, रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे। या रस्त्यावरून 4 चाकी वाहनं सोडा, 2 चाकी वाहनं सोडा, पायी चालणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे। फुटाफुटावर या ठिकाणी मोठे मोठे खड्डे असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग व सरकारचं, जिल्हा प्रशासनाचं याच्याकडे दुर्लक्ष होत आहे। या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण अतिशय कमी झालेलं असतानाही एवढे खड्डे पडत आहेत, कारण की सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदारांची याच्यामध्ये मिली बघत आहे। हे असं होत असताना सुद्धा आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रशासन व आमचे माननीय पालकमंत्री झोपा काढत आहेत। मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा खड्डे होतात तर माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे व त्या ठिकाणचे पालकमंत्री 2 दिवसात आधुनिक तंत्रज्ञान वापरून खड्डे बुजवा असे आदेश मुंबई महानगरपालिकेला देतात। पण आमच्या माननीय पालकमंत्र्यांनी एकदा सुद्धा चंद्रपूर नगरपालिकेला व जिल्हा प्रशासनाला खड्डे बुजवण्याचे, रस्ते दुरुस्त करण्याचे निर्देश देण्याचे औचित्य दाखवलेले नाही आहे। आणि त्यामुळे आता केवळ देवच चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना वाचू शकतो। आमची अशी मागणी आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वारंवार होणारे रस्त्यावरील खड्डे, रस्त्याचे बांधकाम, डांबराची क्वालिटी, गिट्टीची क्वालिटी, सर्व साहित्याची क्वालिटी याची उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे आणि यापुढे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना या खड्ड्यामधून दिलासा मिळाला पाहिजे अशा प्रकारची कारवाई सरकारने करणे अपेक्षित आहे। अनेक वर्षापासून शहरातील रस्त्यांची मात्र अतिशय दुर्दशा झालेली आहे। पालिकेकडे अनेक माध्यमातून पैसा येतो। महाराष्ट्र सरकारने, भारत सरकारनेही चंद्रपूरला 280 करोड रुपयाचं योगदान दिलेलं आहे। चंद्रपूर शहरातले उद्योग फार मोठ्या प्रमाणात इथे आहे। उद्योगाकडूनही निधी शहराला मिळतो, नगरपालिकेलाही तो मिळाला पाहिजे, प्रशासनाला निधी मिळतो, परंतु हा सर्व निधी जातो कुठे? आणि साधं शहरातल्या रस्त्याचं व्यवस्थापन होत नाही की ज्यामुळं प्रचंड मोठे अपघात शहरामध्ये होत आहे। वाहनांची दुर्दशा शहरामध्ये मोठ्या झालेली आहे। लोकांचा मृत्यूही ओढवत आहे, परंतु इथल्या नगर प्रशासनाला आणि शहराला जाग येत नाही। याचं कारण पब्लिकला समजत नाही।